आज कल्याण डोंबिवली महापालिकेकडून वालधुनी नदीच्या पुनर्जीवनासाठी महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीनंतर केडीएमसी प्रशासन सक्रिय झाले असून महापौर हर्षाली थविल, आयुक्त अभिनव गोयल आणि नगरसेवकांनी प्रत्यक्ष नदी परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान नदीतील प्रदूषण कमी करणं, स्वच्छता मोहीम राबवणं आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. नदीचे नैसर्गिक स्वरूप जपून तिचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच कल्याणमधील सॅटिस प्रकल्प परिसराचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी वाढती वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांची अडचण आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा झाली. शहरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. वालधुनी नदीचे पुनर्जीवन आणि शहर विकासाच्या दृष्टीनं केडीएमसीची ही पावले महत्त्वाची मानली जात आहेत. सकाळी जेव्हा मी वालधुनी नदीचे पाणी दौरा केला त्यावेळेस सन्माननीय आयुक्त, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आम्ही जेव्हा हा दौरा केला तर वालधुनी नदीचा आम्ही दौरा केला तेव्हा ते साफसफाईची मागणी होती. उत्तेकर साहेब काल आले होते तर तेही बोलले की आम्हाला फक्त वालधुनी नदीचं तुम्ही क्लिनिंग करून द्या. तर आपण त्यासाठी आमचे चालू आहे प्रयत्न की आपण ती लवकरात लवकर क्लिनिंग करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी जेव्हा लास्ट टाइम खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जेव्हा आले होते, मीटिंग होती, तेव्हा त्यांनी सांगितलं त्यावेळेस देवळकर मॅडमने विषय घेतला होता की आमची वालधुनी नदीचा विषय आहे तो आमचा लवकर मार्गी लावावा. तर खासदार साहेब बोलले की त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत आणि मी ती लवकरच शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आज मी सॅटिसचा प्रकल्पासाठी मी पाहणी दौरा केला. त्यावेळेस सर्व तिथले नगरसेवक होते, जसे पेनकर साहेब, किंवा मॅडम, जतीन साहेब, हे सगळेजण असताना आणि मोरे साहेब होते. त्यावेळेस त्यांचं असं होतं की मॅडम सॅटिसचा प्रकल्पाची तुम्ही पाहणी दौरा करा. तर अशी पाहणी दौरा केला तिथे बरेच आम्हाला असे विषय आढळले की ट्रॅफिकची समस्या आहे, फेरीवाल्यांचा विषय आहे, फुटपाथचा विषय आहे. तर त्यावरती कमिशनर साहेबांशी मी त्यांना बोलले की तुम्ही हे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करा, फेरीवाला झोन तयार तुम्ही करा. त्यानंतर हा जो ट्रॅफिकचा विषय आहे, ट्रॅफिक पोलिसांना आम्ही बोलून घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही याचं काय नियोजन करता हे मला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा. तर ते देणार आहेत आणि त्यानंतर आम्ही हा प्रकल्प सरांनी जसं सांगितलं की जुलै महिन्यात आपण हा प्रकल्प चालू करतो आहे. पहिला फेज आपण चालू करणार आहे, त्याच्यानंतर सेकंड फेजला थोडा वेळ जाणार आहे, त्यानंतर हा फेज चालू होणार आहे. परिसरामध्ये शौचालयाचा इश्यू आहे ते पण आपण पाहणी केली. हो, काय समस्या आहे? त्या ठिकाणी जेव्हा पेनकर साहेब बोलले की महिलांसाठी जो आहे तो उल म्हणून आहे, पण त्या ज्या आपल्या ग्रामीण परिसरातल्या ज्या महिला आहेत जसे की स्टेशन परिसर जवळ असल्यामुळे त्यांना ते समजत नाही. ते पावडर म्हणून ह्या नावाने आहे, पण तिथे जर आपण शौचालय हे नाव केलं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्यानंतर राहिला पुरुषांचा विषय, तर त्यासाठीही कमिशनर साहेब बोलले की आपण या ठिकाणी पुरुषांसाठी आपण शौचालय चालू करूया.